त्यांना माहिती पडावं आणि त्यांना आमंत्रण मिळावं आणि ते गेले नाही असं व्हावं असं क्वचितच बघायला मिळतं. तर दादा आपण आलात आणि या स्पर्धेला आपण मूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू विजय. जाऊया मॅच कडे. इथे मॅच बघतोय आजच्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये विजय संघामध्ये हा सामना होतो. एका बाजूने बघतोय जीवदानी बोलिंग संघ तर दुसऱ्या बाजूने बघतोय अष्टभुजा लहूपाडा संघ. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. सलामीची जोडी सनील आणि अमोल. यापुढचा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये दोन्ही संघ खरोखर एक चांगले संघ मानले जातात. यापुढचा चेंडू चांगल्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तर या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळून काढला परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहे बघा. पुन्हा एकदा जीवदान दिलं जाते. झेल सुटला जातोय. 2 धावा आपण बघतोय. अमोल तळेकर याच्या बॅट मधून आलेल्या या 2 धावेने संघाची धाव संख्या 4 धावा. तर सकाळच्या सत्रामध्ये जर बघायला गेलं तर दुसऱ्या राऊंड मधला विजयी संघामध्ये जो सामना झाला होता जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा वर्सेस पीर बाबा पापडी यांच्यामध्ये हा सामना झाला होता. तर तो प्रथम फलंदाजी करून 20 धावा धावफलकावर लागल्यानंतर चांगली गोलंदाजी करून पीर बाबा पापडी संघाने त्याच्यामध्ये विजय संपादन केला होता. परंतु आताच्या सामन्यामध्ये हो काय फटका खेळलाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार. जीवदानी बोलिंग संघाचं जर सांगायचं गेलं ना तर खरोखरच सरपंच उपसरपंच शिक्षक टिवरी गावाने जो आयोजित केला होता त्या सामन्यामध्ये एक सामना असा झाला होता की आई मरुदेवी राजाळी हे संघाशी 80 धावांचं लक्ष्य आणि 81 धावां चेस करायच्या होत्या आणि त्या 81 धावा सुद्धा या संघाने चेस केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये महत्वपूर्ण वाटा होता तो म्हणजे सनील या फलंदाजाचा. यापुढचा चेंडू अप्रतिम चेंडू पहिल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती म्हणजे 10 धावा. पहिले षटक मैदानामध्ये चालू आहे. महेंद्र याला बघतोय आपण. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. शेवटचा चेंडू असेल या दुपारच्या सत्रामध्ये. बघूया अंतिम 3 मध्ये आजच्या दिवसामध्ये कुठला संघ पोहोचेल. एका बाजूने जीवदानी 11 बोलीज तर दुसऱ्या बाजूने आई अष्टभुजा लहूपाडा. वर शॉट मिडारोड मिडविकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. खरोखरच या षटकाराने संघाची धावसंख्या आपण बघतोय 16 धावा धावफलकावर लागल्या गेला. दुसरा षटकार बघतोय आपण अमोल तळेकर याच्या बॅटमधून आलेला. पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा मोजते गोलंदाज महेश भोईर. वैयक्तिक पहिले संघाचं दुसरं षटक साकण्यासाठी गोलंदाजी मार्कस समीर बुरकुड हा गोलंदाज येतोय.
सनील यापुढचा चेंडू स्क्वेअरच्या दिशेला दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमा रेषे पार चौकार. थँक्यू डीजे. बघा सनील याच्या बॅटमधून आलेल्या हा चौकार संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आणि एक पार्टनरशिप जी चांगल्या दिशेने आपल्या संघाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो. जीवदानी 11 बॉलिंग संघाकडून सनील आणि अमोल 20 धावांची पार्टनरशिप. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला. बघा यावेळी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु नक्कीच चेंडू सीमा रेषे बाहेर गेला. 4 धावांसाठी बॉडी शॉट चौकार. बघा जर क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी जर वन बाउन्स जर चेंडूला कनेक्ट केला असता तर नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचल्या असत्या परंतु झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी सनील याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि संघाची धावसंख्या 24 धावा. काय फलंदाजी बघायला मिळते आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात ऑप्टिकच्या वरून चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते. चांगला कमबॅक या चेंडूवर समीर भुरकुडे यांनी केलेला आहे कारण 2 चेंडूवर 2 चौकार आल्याच्या नंतर गोलंदाजावर दबाव होता आणि त्या दबावामधून बाहेर कसं यायचं हे समीर भुरकुंड याला नक्कीच माहिती होतं. चांगली गोलंदाजी बघूया. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर असेल. बघा ऑफस्टिकवर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये आता मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर टाकून बसला. पंच लगेच घोषित करतात की हा वाईट चेंडू आहे आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 25 धावा. बघा नशिबाची साथ यावेळी गोलंदाजाच्या बाजूने कारण लेफ्टिकच्या बाहेर चेंडू होता. सनील याला असं वाटलं होतं की हा चेंडू कदाचित वाईट असेल सोडून दिला परंतु नक्कीच तो बेस घेऊन गेला आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतो जीवदानी 11 बॉलिंग्स या संघाला. सनील बॅक टू द डगआउट. पंचवीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे म्हणजे या 2 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवते बॉलिंग संघ किंवा कमी धावा देण्याचा प्रयत्न करेल गोलंदाज समीर भुरकुंड. बघूया येणारे 2 चेंडू सांगून जातील. ते एका बाजूने जर बघितलं तर ऑफ साईडच्या दिशेला कव्हर पॉईंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रक्षण आपण सर्कल मध्ये बघतोय त्या दिशेला जर चेंडू गेला 2 खेळाडूंच्या मधून तर सीमा रेषेच्या बाहेर जाईल. परंतु यावेळेचा चेंडू आपण बघतोय मिड ऑन आणि मिड विकेटच्या दिशेला. एकच धाव एका धावेने संघाची धाव संख्या 26 धावा. शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग मधला आणि समोर फलंदाज अमोर तळेकर ज्याने या इनिंग मध्ये चांगली फलंदाजी केलेली आहेत. गगनचुंबी षटकार सुद्धा आहेत. बघूया शेवटच्या चेंडूवर. यापुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर या पंच घोषित करतात की हा वाईड चेंडू आहे. कदाचित हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता तर नक्कीच लॉग लेगच्या वरून सीमारेषे बाहेर गेला असता परंतु तसं काय होत नाही. बघूया अजूनपर्यंत 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय अमोल पासून. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक 2 आहेत. एकदा पूर्ण केली बघा मिसफील्ड झाली आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. पंचांचा इशारा येतो. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 धावा धावफलकावर लागल्यात आणि 30 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी आई अष्टभुजा लहुपडा राणगाव संघाला. जर राणगाव संघाचा जर विचार करायला गेला तर खरोखरच चांगला संघ आहे. चांगली फलंदाजी आहे त्यांच्यामध्ये परंतु तशी सुरुवात करावी लागेल. जशी फलंदाजी बघा अमोल तलेकर आणि सनील यांनी केली तशी फलंदाजी करावी लागेल. बघूया काय होते या 2 षटकामध्ये. घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. कमांड डीजे. तर याच्यानंतर होणारा सामना आपण बघतो इशिका 11 तरखड आणि न्यू स्टार
वसई दोन्ही संघ इथे जर दाखल झाले असतील तर प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. आपण लगेच नाणेफेकीचा कॉल उडवून घेऊया. आपण बघतो इशिका 11 तरखड संघाचे कर्णधार आपल्या टॉस बॉक्स मध्ये येतात. त्याच्यानंतर आपण बघतो न्यू स्टार वसई संघाचे सुद्धा कर्णधार आपण बघतोय. या दोन संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच होईल. आपण बघतोय आजच्या दिवसामध्ये चांगले आवाज आपल्याला ऐकायला मिळतात. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा बघतोय आणि या असोसिएशनचे समालोचन आपण बघतोय सागर माली सर यांचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. त्याच्यानंतर प्रदीप लोखंडे सरांचा सुद्धा एक गोड आवाज ऐकायला आपल्याला मिळतोय या स्पर्धेमध्ये. तर आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय दोन कर्णधार टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू विजय. आपण टॉस करतोय. एका बाजूने न्यू स्टार वसई तर एका बाजूने इशिका 11 तरखड. इशिका 11 तरखड या संघाने कॉल दिलाय. काटाचा कॉल होता आणि हे बघा छापा आलाय. पाहुण्याने विनीत आपण जाऊन स्थान बनवा. अक्षय टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण? नाही असंच शतरक्षणच करून खेळणार. या अगोदर या मैदानावरती कधी मॅच झालाय तुमचं? हो झालेला. आम्ही फायनल मारलेली. जे लकी ग्राउंड आहे तुमच्या संघासाठी. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 पर्यंत. समोरच्या संघामध्ये असा कुठला खेळाडू आहे की त्याच्यासमोर एक चांगली रणनीती आणि त्याच्या विरोधात चांगलं क्रिकेट खेळलं जाईल असा एखादा खेळाडू? त्यांच्यामध्ये पण चांगले प्लेयर आहेत आणि आमच्यामध्ये पण चांगले प्लेयर आहेत. चांगला क्रिकेट खेळायचा प्रयत्न करू. सर आपल्याला शुभेच्छा असतील. दर्शन जी आपण टॉस इथे गमावलेला आहे. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा डेड मनासराला मनाविरुद्ध लागलाय. मनाविरुद्ध लागलाय. पहिले फिल्डिंगच करायची होती आम्हाला पण आता बॅटिंग करायचं. बघूया काय होते. तर बॅटिंग करत असताना किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. कारण 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये 40 प्लस असतील तर चांगलं होईल. उन्हाचा तडाखा जरा जास्त दिसतोय. काय म्हणशील? नक्कीच ऊन जास्त आहे परंतु या उन्हामध्ये चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि पाणी सुद्धा प्यायचं गरजेचं आहे. कारण खेळाडू जेवढे पण आपण खेळतात तर त्यांनी जास्तीत जास्त पाण्याचा वापर करावा खेळताना. कारण स्वतःला सांभाळणं आणि क्रिकेटला सांभाळणं हे गरजेचं आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. खेळाडूंनी आणि या सर्व संघांनी लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला जर पाण्याची जर आवश्यकता जर भासली तर आपण लगेच पाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. आउट ऑफ कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू प्रदीपजी सर. बघा एक खूप चांगली माहिती पुरवली आमच्यापर्यंत दर्शन दादानी. कारण जी गरमी आपण बघतोय ती थोडीशी वाढलेली आहे. जर पाण्याचा अभाव तुम्हाला वाटत असेल तर कुठल्याही टायमाला तुम्ही पाणी मागू शकता मैदानाच्या आतमध्ये. लक्षात घ्या. इनिंग ब्रेक होण्याचा विचार करू नका. ओव्हर होण्याचा वाट बघू नका. जर तुम्हाला वाटलं पाणी प्यावसारखं तर लगेच इशारा करा. पंचांना कळवा आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी पिऊन घ्या. कारण जी गरमी बघतो आपण हीट वाढलेला आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे. बघा 30 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर थँक्यू. 30 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर षटकार आला. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला. म्हणजे एक तेरी तर एक मेरी असं गोलंदाजाने स्पष्ट सांगून दिले. पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्याच्या मागे बघायला गेलो तर सनील याची चुकी होती. कारण फुलटॉस चेंडू टाकला होता आणि मेजवानी दिली होती एक फलंदाजाला आणि ती मेजवानी त्या फलंदाजाने स्वीकारली होती स्क्वेअर लेगच्या वरून षटकार मारून. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश भोईर येतोय. बघा या पुढचा चेंडू खराब चेंडू असेल पंच घोषित करतायत. बघा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत हा जो नवीन सीझन चालू झाला सीझन 2024-25
आजची जी पहिली मेजवानी जी पहिली स्पर्धा आयोजित केली ती म्हणजे आपण बघतोय जीवदानी 11 बोलीज या संघाने या सीझनची पहिली स्पर्धा आयोजित केली होती. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल जातो मैदानाच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो मिसफील होतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. या 4 धावेने धावसंख्या 11 धावा. बघा चौकार आला पहिल्या चेंडूवर षटकाराला. दुसरा चेंडू आपण बघतो विकेट आला. त्याच्यानंतर वाईट आणि चौकार येतो. म्हणजे जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. नंबर 3 चा फलंदाज महेश भोईर चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. सनील गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा. यापुढचा चेंडू फटका फसलाय परंतु बघू क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली. पकडला जातोय झेल आणि मिस्टर महेश भोईर याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. कमॉन डीजे. मर्दानी छाती दरार है त्याचा दोस्तीला साथ है शत्रूला. थँक्यू डीजे. दोस्तीला साथ द्यावी लागेल यावेळी मैदानाच्या आतमध्ये. विकी भाई आमचा भिवंडी खर्डीचा. थँक्यू डीजे. विकी म्हात्रे हा निमेश थापड याला साथ द्यावी लागेल. दिनेश थापड याला कारण नंबर 4 चा फलंदाज आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडासा अडचणीमध्ये संघ आहे यावेळी आहे अष्टभुजा लहूपाडा संघ. परंतु त्या अडचणीमधून बाहेर काढावा लागेल. एका साईडला जर विचार करायला गेला तर चांगली गोलंदाजी सनील याच्या मार्फत आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यापुढचा चेंडू शॉट. काय फटका खेळलाय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. बघा डगआउट मधून सट होऊन आलेला आहे दिनेश थापड हा फलंदाज. आल्या आल्या पहिल्या चेंडूत षटकार मारून आपला इरादा स्पष्ट करतोय की आम्ही इथे जिंकण्यासाठी आलेलो आहेत. या 6 धावेने संघाची धावसंख्या 17. फुलटॉस चेंडू यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. बघा खराब चेंडू होता लिस्टिकच्या बाहेर. या चेंडूवर 1 धाव येते. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा. बघा ज्यावेळी बोलिंग संघ फलंदाजी करत होता त्यावेळी पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. पण तो थोडासा इथे आपण बघायला गेलो तर पुढे आहे आई अष्टभुजा लहूपाडा संघ. परंतु अजूनपर्यंत सामना संपलेला नाही कारण नाण्याची एक बाजू बघितलेली आहे आपण. नाण्याची दुसरी बाजू बघतोय. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धावेची गरज आहे. मर्दानी छाती दरार है त्याचा दोस्तीला साथ है शत्रूला मत है. जीव लग जीवाचा जीव लग जीवाचा. विकी भाई आमचा भिवंडी खर्डीचा. विकी म्हात्रे हा भिवंडी खर्डीचा. विकी भाई आमचा भिवंडी खर्डीचा. विकी म्हात्रे हा भिवंडी खर्डीचा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. बघूया यावेळी गोलंदाज सन्माननीय दिनेशदादा बुरे यांचं आगमन झालेलं आहे ज्यांनी आपल्याला बॉल स्पॉन्सर केलं त्या स्पर्धेसाठी. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम दादा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा यावेळी 6 धावेंसाठी चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. धावसंख्या 24 धावा. बघा पहिल्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघतोय आपण आई अष्टभुजा लहूपाडा संघ.
यापुढचा चेंडू चांगला चेंडू बनावा लागेल, परंतु लेग बाईकच्या रूपाने पंच आम्हाला इशारा करतात. 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 25 धावा. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. दुसऱ्या बाजून जर विचार करायला गेला तर 5 धावेची गरज आहे. सॉरी, 4 चेंडू मध्ये 5 धावेची गरज आहे. अमोल तलेकर याला आपण बघते गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चुकी झाली फलंदाजाकडून आणि त्याचा यश मिळतोय ते म्हणजे गोलंदाजाला. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला तर गल्ली आणि पॉइंट या ठिकाणी लक्ष ठेवलं होतं फलंदाजाने. ते क्षेत्र पूर्ण खाली होतं आणि त्या क्षेत्रामध्ये चौकार मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण बॉल आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाही. निर्धार चेंडूची सांगता आपण बघताय आमच्या व्यासपीठावर माननीय श्री दिनेश भुरे साहेबांना, त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी खरोखरच चेंडू स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. अमोल तलेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका खेळलाय. शतरक्षक येतो त्याच्या खाली. बघा फलंदाज बाद होतोय यावेळी. खरं मागचा चेंडू रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये, यावेळी बघा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये म्हणजे 2 चेंडू हे डॉट चेंडू गेल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर कमबॅक बघायला मिळतो आपल्याला अमोल तलेकर याच्याकडून. 2 चेंडू आणि 5 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. काय सामना झालाय बघा, कारण 6 चेंडू मध्ये 12 धावेची गरज असताना पहिल्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर असं वाटत होतं की आई अष्टभुजा लहुपाडा संघ हा सामना सहजरित्या जिंकेल की काय, परंतु थोडीशी चुकी झाली. रिव्हर्स अटेंड करायला गेला, तो बॉल डॉट गेला. त्याच्यानंतर फटका खेळला, त्याच्यावर तो फलंदाज बाद झाला. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे. 2 चेंडू आणि 5 धावेची गरज. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेले असतील त्यांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना जीवदानी 11 बोलीज वर्सेस आई अष्टभुजा लहुपाडा राणगाव यांच्यामध्ये हा सामना होतोय. जबरदस्त सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. दोन्ही ठिकाणी टेन्शन टेन्शन टेन्शन. बघा गोलंदाजावर टेन्शन आहे, फलंदाजावर टेन्शन, डगआउट मध्ये टेन्शन. व्हॉट अ डिलिव्हरी. काय चेंडू टाकलाय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. काय सामना झालाय बघा. 12 धावेची गरज असताना पहिल्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर अवघ्या 5 चेंडू मध्ये 6 धावेची गरज असताना पुन्हा एकदा कमबॅक. अमोल तलेकर हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर एक चमत्कार करताना बघतोय, परंतु अजूनपर्यंत 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा 1 चेंडू आणि 1 मोठा फटका. काय होईल बघा. हार के जीतने वाले को बाजीगर कहा जाता है. अडचण आहे, रिक्स आहे, पण ती रिक्स स्वीकारावी लागेल. ती रिक्स फलंदाजाला स्वीकारावी लागेल. बघूया काय होतंय यावेळी. पुन्हा एकदा टेन्शन. काय सामना. 1 चेंडू 5 धावेची गरज. मोठा फटका येईल की काय, की डॉट डिलिव्हरी जाईल. बघा यापुढचा चेंडू फटका फसलाय. अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय जीवदानी 11 बोलीज संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जाताना दिसतोय आपल्याला आई अष्टभुजा लहुपाडा संघ. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक. बघा काय वाटत होता हा सामना. असं वाटत होता की अष्टभुजा लहुपाडा संघ जिंकेल, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर अवघ्या 5 चेंडूमध्ये 6 धावेची गरज असताना या 6 धावा बनवून दिल्या नाही गोलंदाज अमोल तलेकर. कॉंग्रॅच्युलेशन्स जीवदानी बोलीज संघ नेक्स्ट मॅच साठी. आणि हार्ड लक लहुपाडा संघाला. एक जबरदस्त सामना बघायला मिळाला प्रेक्षकांना. दुपारच्या सत्रामध्ये अंतिम 3 मध्ये पोहोचणारा संघ ठरतोय जीवदानी 11 बोलीज संघ. सकाळच्या सत्रामध्ये पीर बाबा पापडी. थँक्यू थँक्यू. 1 मिनिट मी थांबून.
तर मेन ऑफ द मॅच साठी लगेच यायचं आहे अमोल तलेकर यांनी मेन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. कमॉन डीजे. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी, ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. असं वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हाय लई भारी. अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग आहे लई भारी. असा वाकलन गावचा. तसेच आपण बघतो माननीय श्री प्रेम मोरगा समाजसेवक बामणगावचे यांचं सुद्धा आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक